महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक चर्चा जोर धरताना दिसते. ऑपरेशन टायगर काहीतरी मोठं घडतंय का? पडद्यामागे हालचाली सुरू आहेत का? आणि खरंच मध्यरात्री गुप्त बैठक झाली होती का? या सगळ्या प्रश्नांनी राजकीय वातावरण ढवळून निघालं. पण या चर्चेचं सत्य काय आहे हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. सुरुवात होते एका बातमीपासून. मुंबईतील एका वृत्तपत्रात असा दावा करण्यात आला की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात मध्यरात्री शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या खासदारांसोबत गुप्त बैठक घेतली आणि इथूनच ऑपरेशन टायगर या चर्चेला उधाण आलं. राजकीय वर्तुळात कुजबूज सुरू झाली. पण पुन्हा काहीतरी मोठी राजकीय उलथापालथ होणार का? या बातमीमुळे अनेक तर्कवितर्क लावले जाऊ लागले. विशेषतः शिवसेनेतील आधीच झालेल्या फुटीनंतर अशा प्रकारच्या बातम्यांना अधिकच वजन येत होतं. त्यामुळे अनेकांना वाटू लागलं, की पुन्हा एकदा काही खासदार पक्षांतराच्या तयारीत आहेत का? ऑपरेशन टायगर ही काही नवीन राजकीय रणनीती आहे का? मात्र या सगळ्या चर्चेंवर स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट भूमिका घेतली. ते म्हणणे त्यांच्या महाबळेश्वर तालुक्यातील दरे गावात आली असताना माध्यमांशी बोलताना त्यांनी या सर्व बातम्यांचा ठाम शब्दात इन्कार केला. त्यांनी स्पष्ट सांगितलं, की माझी कोणाशीही बैठक झालेली नाही. कुठल्याही खासदारासोबत मी मध्यरात्री किंवा गुप्त बैठक घेत नाही. मी जे काही करतो ते उघडपणे करतो. ते पुढे म्हणाले, की मी लपून-छपून राजकारण करत नाही. माझं काम पारदर्शक आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या बातम्या पूर्णपणे निराधार आहेत. त्यांनी ऑपरेशन टायगर ही संकल्पनाच निरर्थक असल्याचं स्पष्ट केलं आहे. यावेळी त्यांनी माध्यमांनाही एक प्रकारे सल्ला दिला. कोणतीही बातमी देताना तिचा पूर्ण शहानिशा केली पाहिजे. फक्त सनसनाटी निर्माण करण्यासाठी बातम्या देणं योग्य नाही, असं ते म्हणाले. म्हणजेच त्यांनी अप्रत्यक्षपणे काही माध्यमांच्या रिपोर्टिंगवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केला. दरम्यान या प्रकरणावर ठाकरे गटाकडूनही जोरदार प्रतिक्रिया आली. खासदार अरविंद सावंत यांनी या वृत्तावर संताप व्यक्त केला. त्यांनी अत्यंत भावनिक आणि ठाम शब्दात आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, "मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करतो." त्यांनी पुढे अत्यंत तीव्र प्रतिक्रिया देत म्हणाले, "मला उभा जरी चिरला तरी मातोश्रीसोबत प्रतारणा होणार नाही." म्हणजेच त्यांनी स्पष्ट संकेत दिले आहे, की कोणत्याही परिस्थितीत ते पक्ष सोडणार नाहीत. या विधानामुळे ठाकरे गटाची भूमिका देखील स्पष्ट झाली आहे. ते कोणत्याही प्रकारचे ऑपरेशन टायगरच्या चर्चेला पूर्णपणे नाकारत आहेत. या संपूर्ण प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट होते. राजकारणात अफवा आणि वास्तव यामध्ये खूप मोठा फरक असतो. एका छोटीशी बातमी देखील मोठं वादळ निर्माण करू शकते. विशेषतः महाराष्ट्रासारख्या राजकीयदृष्ट्या संवेदनशील राज्यात जिथे प्रत्येक हालचालींकडे बारकाईनं पाहिलं जातं. ऑपरेशन टायगर ही चर्चा खरोखर काही मोठ्या राजकीय घडामोडींची चाहुल आहे का? की फक्त एक अफवा आहे? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. पण सध्याच्या घडीला पुन्हा दोन्ही बाजूंनी ही बातमी पूर्णपणे फेटाळून लावण्यात आली आहे. तर मंडळी, या ऑपरेशन टायगरबद्दल आणि ठाकरे गटाचे खरंच खासदार फुटणार आहेत का? यावर आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका.